मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। दिल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। मुंबईच्या कोसळत्या उन्हाने सहनशक्तीचा अंत पाहिल्यानंतर आम्ही निघालो मनालीला. पहाटेच्या 3 वाजता संपूर्ण ट्रेनचा डब्बा सायलेंट मोडवर होता. भल्या पहाटेचं विमानाचं तिकीट काढल्याने अर्ध्या रात्रीच मुंबई सोडावी लागली. एअरपोर्टवर 2 तास लवकर जावं म्हणून डायरेक्ट रिक्षा गेली, पण फ्लाईट टेकऑफच्या आधी संपूर्ण ट्रिपचं बजेट टेकऑफ झालं. माझी आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था सारखीच असल्याने मी स्पाइस जेटचं तिकीट काढलं. आठवडाभर विंडो सीटसाठी भांडून बाहेर फक्त ढगांचे वॉलपेपर बघितले. मुंबईच्या प्रसिद्ध व्लॉगरचे राजधानीत आगमन होताच पाऊस स्वागताला सज्ज होता. पायलटला येतो म्हणून बॅगेला तिच्या सोलो ट्रिपवरून उचललं. नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द विघ्नेश पवार ब्लॉग्स. सो तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल की आपण चाललोय आता मनालीला, हिमाचल प्रदेशमध्ये. पण मनालीच्या बसेस या सगळ्या दिल्लीवरूनच जातात, मनालीला डायरेक्ट फ्लाईट नाही आहे. सो आपण आलोय आता दिल्लीमध्ये, आणि आपण आलोय आता दिल्लीच्या लाल महलमध्ये, रेड फोर्टमध्ये. मला जो महाद्वार दाखवला हा तो आहे, तिथून आता आत जातोय. आणि आता आम्ही पण बघून सरप्राईज झालोय की आतमध्ये असे शॉप्स आहेत छोटे छोटे. तर बघूया एक्झॅक्टली काय आहे. हिला बॅग दिसल्यात आता, मगाचपासून बोलते बॅग घ्यायचे बॅग घ्यायचे. हिला काय मी बॅग घेऊन देत नसतो आज. आता बोलले टोपी घ्यायची आहे बघा. घ्यायची टोपी. इंटरेस्टिंग आहे. ओके, तर विघ्नेश बोलत होता की मी टोपी बघते आणि आता मी टोपी घेणार आहे, मी कॅप्स घेणार आहे. बट वेअर एज मी कॅप वगैरे काहीच घेतली नाहीये, त्यानेच मस्त एक कॅप घेतली आहे. ॲज यू कॅन सी इंडिया लिहिलेली कॅप त्यानेच घेतली. सो कोणी शॉपिंग केली? आता त्या मार्केट रोड मधून आम्ही आलोय आणि गार्डन आहे, इतकं मोठं गार्डन किल्ल्यात मी नाही बघितलंय, मी पहिल्यांदाच बघते. आणि खूप मेंटेन्ड आहे पूर्ण किल्ला म्हणा. आता गार्डन पण दिसत असेल तुम्हाला, प्रॉपर मेंटेन्ड गार्डन, झाडं वगैरे एकदम व्यवस्थित आहे. तो रेड फोर्ट किंवा लाल किल्ला हा शहाजहानने बांधला होता. शहाजहान म्हणजे बाबरचा मुलगा हुमायूनचा अकबर आणि अकबरचा शहाजहान. तो शहाजहानने हा किल्ला बांधला होता आणि
त्याने किंवा मुघलांनी इकडे 200 वर्ष राज्य केलं होतं. आणि पानिपतची लढाई जेव्हा झाली 1670च्या आसपास, त्याच्या आधी पेशव्यांनी म्हणजे बाजीराव पेशव्यांनी आणि सदाशिव भाऊंनी इकडे मराठ्यांचा भगवा ध्वज फडकावला होता. मराठ्यांनी इकडे राज्य केलं होतं आणि नंतर ऑफकोर्स पानिपतची लढाई झाली, मराठ्यांचं राज्य गेलं इकडून. पण पानिपतच्या लढाईनंतर परत मराठ्यांनी इकडे त्यांचं राज्य प्रस्थापित केलं होतं. तो आपण जे बोलतो दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, ते दिल्लीचं तख्त म्हणजे रेड फोर्ट. व्हेरी गुड. केवढी हिस्ट्री माहिती आहे. ओके, सो आपण या रोडने तिकडे समोर जाते आणि ती जी तुम्हाला दिसते ती सदर आहे. तर त्यांच्या बादशहाची सदर, म्हणजे तिथे त्यांचे बादशाह बेसिकली बसलेले असायचे आणि तिथून ते काय बोलतात ऑर्डर्स द्यायचे आणि सगळ्यांना प्लॅनिंग सांगायचे आणि हल्ले करायला सांगायचे. ती सदर आहे. इथे त्यांचा बादशाह बसायचा, हेच त्याचं सिंहासन म्हणता येईल, जे बंद आहे. इथे कुठलीच एंट्री नाहीये. सो आपण हा किल्ला आतून बघितलाय, फिरलोय, मस्त होता किल्ला आणि फायनली आपण बाहेर आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवेन की इथे दर 15 ऑगस्टला झेंडावंदन होते. सो ते झेंडावंदन तुम्हाला मागे जो व्हाईट कलरचा फोन दिसते ना वरती टॉपला, तिकडे ते झेंडावंदन दरवर्षी इथेच होतं 15 ऑगस्टला. सो आम्ही लाल महाल फिरलो आणि भरपूर थकलोय त्याच्यानंतर, कारण ऑब्व्हियसली इकडे 41 डिग्री टेम्परेचर ऑलमोस्ट आहे. सो तुम्ही समजू शकता किती गरम आहे. सो फिरलोय आम्ही आणि आमचं लगेज जे आहे ते आमच्या जो आमचा बसचा ज्याच्याकडे आम्ही बुकिंग केली आहे त्याच्याकडे आम्ही लगेज ठेवलं आहे आता. आणि फायनली आम्ही एका प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये आलो आहे जेवायला आणि इकडे अमेझिंग फूड आहे. तुम्ही बघू शकता बटर चिकन, विघ्नेशला स्पेसिफिकली ते खायचं होतं आणि इथलं बटर चिकन जे आहे ते खूप अमेझिंग. सो आम्ही गुलाटी रेस्टॉरंट म्हणून आहे दिल्लीमध्ये, तिकडे आहे. ओके, सो मनालीला पोहोचलो आहे आम्ही आणि आम्ही रूममध्ये चेक इन केलं आहे. सो तुम्हाला त्याची टूर देते. सो आत गेलो. तुम्हाला असा सगळा पसारा दिसणार आहे, कारण की ऑब्व्हियसली आम्ही चेक इन करून रूम प्रॉपर यूज वगैरे केली आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. इथे एक वॉर्डरॉब दिलाय त्यांनी आणि ऑब्व्हियसली दिस इज टॉयलेट बाथरूम. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे द व्ह्यू. खूप सुंदर व्ह्यू आहे इथून. तिथे तुम्हाला दिसत असेल तर ती इथली बीस नदी आहे. येस, बीस नदी आहे ती. आणि ती आम्ही जसं मनालीमध्ये एंटर केलं ना, ती थ्रू आउट ती नदी आहेच आहे आणि खूप सुंदर नदी आहे ती, खूपच सुंदर आहे. जवळून नंतर दाखवूच. आणि हा प्रॉपर व्ह्यू. धुकं आहेत, दुपारचे ऑलमोस्ट 1:30 वाजलेत तरी इथे धुकं आहे.
सो आम्ही आता मनालीमध्ये साईट सीइंगला निघालो आहे आणि पहिला पॉईंट आहे तो हडिंबा टेम्पल आहे. सो जी भीम होता महाभारतातला भीम, त्याची पत्नी जी होती हिडिंबा, तिचं देऊळ आहे इकडे. सो तेच बघायला चाललो आहे आम्ही. आणि असं हे लोक म्हणतात की जे मनालीमधले लोक आहेत ते हिलाच खूप मानतात. जसं आपण आपल्या कुलदेवतेला मानतो ना तसं, म्हणजे काही पण चालू व्हायच्या आधी. आता पाऊस चालू झाला इकडे, तर बाढ वगैरे येऊ नये, पूर जे काही आहे पूर येऊ नये म्हणून इकडे नारळ वगैरे फोडतात किंवा पूजा वगैरे करतात ते. सो शुभ कार्य असेल, लग्न झाल्यावर वगैरे आधी इथेच येतात वगैरे, असं सगळं इथलं कल्चर आहे. आपण उभे आहोत हडिंबा देवळात आणि जे मागे दिसेल मध्ये हडिंबा देऊळ आहे. आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते देवळाच्या लाकडापासून झालेलं आहे आणि हे 1600 वर्षापासूनचं आहे. एवढं जुनं आहे पण ते ॲज इट इज जुनी तसंच आहे, अजिबात काही झालं नाही आणि खूप सुंदर. सो आता आम्ही आलोय मनालीच्या मॉल रोडवर, जो की एकदम फेमस एरिया आहे हा इकडचा. आणि हा फेमस शॉपिंगसाठी आहे, खाण्यासाठी पण आहे. सो पहिले आम्ही खाणार आहे मोमोज खाणार आहे, नंतर सिद्धू खाणार आहे. सिद्धू इथला काहीतरी फेमस आयटम आहे विच इज सिमिलर टू मोमोज ओनली. तर बघूया कसा लागतोय. नंतर मॅगी खायची आहे, मका पाऊस पडलाय सो मका पण खायचं आहे आणि नंतर हॉटेलमध्ये जाऊन डिनर करायचं. सो वी हॅव स्टार्टेड विथ मोमोज. चिकन अफगाणी मोमोज घेतलं आणि खरंच यम आहेत, वेगळे आहेत जरा, मुंबईपेक्षा वेगळे आहेत. यम आहेत. इकडे कुठल्या तरी देवीचा उत्सव चालू आहे आता. लुक असेल, आय डोंट नो काय म्हणतात, पण इथले लोक जे वेअर करतात ट्रेडिशनल वेअर ते इथे घालून फोटो काढण्याची माझी इच्छा होती. मला त्यांचा गेटअप काही नाही. ऍक्च्युली असं वाटतंय असं ज्वेलरी वगैरे, पण ऍक्च्युली एकच कॅप आहे ज्याला हे ऑलरेडी सगळं अटॅच्ड आहे. सो ती सिम्पली एक कॅप घालतात आणि हा लुक एकदम फ्यू सेकंड्स मध्ये क्रिएट. आणि आता माझ्या पण मागे लागली की घाल म्हणून. मी नाही बोलतोय, पण आता काय ऐकावेच लागेल. सो सेकंड थिंग आम्ही घेतली होती, ती आमच्या लिस्ट मध्येच नव्हती, पण आम्हाला आवडते. ती आहे रबडी जिलेबी. हा का, बरं झालं आम्ही 2 पीसचीच घेतली. हा ना. सो सुप्रभात मित्रांनो, आज आहे 13 जून 2024 आणि आज आहे आपल्या मनाली ट्रिपचा 3रा दिवस, जो की आपण चाललोय बारालांच्या पासवर. सो पास म्हणजे घाट, आपण घाट जे बोलतो त्यालाच इकडे पास असं बोलतात, जो की आहे 16,000 फूट उंचीवर. आणि कालच आम्हाला कळलंय की तिकडे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम पण होतो. आपण तिकडे हार्डली 20 ते 25 मिनटं थांबू शकतो. सो बघूया, आम्ही निघतोय आता, जरा फ्रेश वगैरे होऊन निघू आम्ही आता. आणि तिकडे लवकर जावं लागतं कारण ट्रॅफिक वगैरे लागतं. सो आम्ही 7लाच रूम चेकआउट करून निघणार आहे आता. आणि काल इकडे धुकं होतं, सगळीकडे धुकं दिसत होतं, पण आज वातावरण पूर्ण क्लिअर आहे. सो व्ह्यू एकदम भारी दिसत आहेत रूममधून. ते हे जे बर्फाचे डोंगर आहेत ते काल दिसत नव्हते धुक्यामुळे. काल पाऊस झाला इकडे त्याच्यामुळे, पण आज एकदम मस्त दिसत आहेत. जून आहे आणि कालचा आमचं स्टे इकडे होतं. एंटेलिया व्हॅली रिसॉर्ट याचं नाव आहे. चांगलं आहे रिसॉर्ट, चांगलं आहे हॉटेल, हॉस्पिटॅलिटी वगैरे खूप छान आहे. आणि ना ह्यांच्याकडे खूप म्हणजे खूप सफरचंदाची झाडं आहेत.
अगदी सराउंडेड बाय सफरचंदाची झाडं आहेत. तेच आता निघताना आम्ही जरा बघायला आलोय की काय कशी दिसत आहेत. जर एखादं मिळालं तर तोडू पण. सो आता बारालांच्या पासला निघालो आहे आम्ही. अराऊंड 8-8:30च्या आसपास निघालेलो आम्ही आणि पोचू आम्ही 2 वाजेपर्यंत मे बी, कारण लांब आहे ते 150 किलोमीटर आहे. आणि मध्ये जाताना अटल टनल लागला आहे जो की 2020मध्ये ओपन झालेला आणि जगातला सगळ्यात हायेस्ट उंचीवरचा टनल आहे हा. सो तो पार करून आम्ही थांबलो आहे आणि इकडे एवढी थंडी आहे की खूप मस्त वाटतंय. तुम्हाला दाखवतो अटल टनल कसा दिसतो. सो हाच तो अटल टनल आहे आणि इकडे असे डोंगर्स आहेत मस्त. आणि ही आहे बीस रिव्हर जी हिमालयातून उगम पावते. आता इथे आम्ही रोहतांग अटल टनल जो आहे तिकडे आपल्याला तिकडे मस्त मॅगी खातोय. थंडीमध्ये मॅगी खायला अशी मजा येते. मस्त गरम गरम मॅगी तर खातोच आहे आणि त्याच्या सोबत गरम गरम ऑमलेट पाव पण घेतलाय. तो आता आमचं खाऊन वगैरे झालंय. मॅगी आणि ऑमलेट खाऊन झालंय. आता आम्ही निघालोय. आम्ही सगळीकडे हेच घेतो. सातारला जाऊ दे, कोल्हापूरला जाऊ दे, मनाली, काश्मीर, सगळीकडे आम्ही बॉब्याच खातोय. तो बारालांच्याला जाता जाता मध्ये एक दारचा विलेज लागतं आणि हे दारचा विलेज पूर्ण चारी बाजूने डोंगर आहे आणि मध्येच हे दारचा विलेज आहे. आणि या विलेजच्या मध्ये एक चंद्रभागा रिव्हर जाते. तर ही रिव्हर थ्रू आउट आहे. आपण जेव्हापासून निघालोय तेव्हापासूनच ही रिव्हर आहे. सो ही रिव्हर पाकिस्तानमध्ये जाते आणि पाकिस्तानमध्ये या रिव्हरला सिंधू असं म्हणतात. खूप मस्त व्ह्यू आहे. आम्ही इकडे चहा आणि पराठा खाल्ला आणि खूप मस्त वाटतं. थंडी तर भरपूर आहे. खूप मस्त वाटतं. सो आम्ही आता पोहोचलोय बारालांच्या पासवर. एकदम टॉपला आलोय आम्ही, बारालांच्या टॉपला. आणि म्हणजे आम्ही जवळजवळ 16,000 ते 17,000 फूट उंचीवर आहे आणि इकडे सगळीकडे बर्फच बर्फ आहे. स्नोफॉल होतोय. लाईव्ह स्नोफॉल आहे. कमी आहे स्नोफॉल, एकदम मोठा नाहीये, छोटा आहे, पण खूप लाईव्ह स्नोफॉल बघायला मिळतोय, ते पण जून मध्ये. तर खूप मस्त वाटतंय. शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. आपण उभे आहोत त्याच्यावर अजून पण लेह आहे, सियाचीन आहे, कारगिल आहे आणि ऑब्व्हियसली तुम्हाला माहित असेल की इथे आपलं सैन्य जे आहे ते तैनात असतं.
सो इथे इतका बर्फ आहे आणि इथे खरं तर सांगताना हे लोक आधीच सांगतात मला काही त्रास होऊ शकतो का, कारण या थंडीमुळे इथे थोडा ऑक्सिजनचा वगैरे लेवल कमी होतो त्यामुळे. तर जे आपले सैन्य आहे जे तिकडे कंटिन्युअसली असतं तैनात असतं, काही सांगू शकत नाही, इमॅजिन नाही करू शकत की काय थंडी लोक सर्व्हाइव्ह करत असतात किंवा काय थंडी ते फेस करत असतील. कारण ही थंडीच असं वाटतंय की बापरे, म्हणजे अर्ध्या तासावर आपण इथे नाही थांबू शकतो. सो ते तिकडे कंटिन्युअसली कसे करतात, त्यांना सल्यूट आहे सिरियसली. आता विघ्नेश जो आहे तो अजून वर जाणार आहे, तिकडे वर जाणार आहे. कमन आपण एव्हरेस्ट जसं चढणार आहे, सो इन फ्युचर माझा प्लॅन आहे की आपण एव्हरेस्ट चढूया करून. सो त्याची तयारी आपण बेस कॅम्प पासून करू. एव्हरेस्टचा बेस कॅम्प तर ह्याच्याहून वर असतो, सो आपण बेस कॅम्पची तयारी करतोय आता, आणि विदाऊट काठ्या वगैरे चढणार आहे आपण. सो लेट्स स्टार्ट. गो इझी, गो इझी. या तसं त्याला चढायची वगैरे सवय आहे, आवड सुद्धा आहे. सो त्यामुळे तो चढेल. चढला चढला. शेवटी बसून येतोय तो. सो तुम्ही बघताय आम्ही की 12 लांछाला बर्फात उभे आहोत आम्ही, आणि आम्ही इथे उभं राहण्यासाठी अर्थात हे किट घेतलेत म्हणून एवढे उभे आहोत आम्ही. तर हे प्रॉपर किट इथे ना रेंटवर मिळतात. आम्ही मनालीमध्येच हे किट रेंटवर घेतलेले. 250 ह्याचा कॉस्ट आहे पर किटचा. ओके. आणि ऑब्व्हियसली ग्लव्स जे आहेत ते मी वेगळे घेतलेले आहेत, बट आणि सोबत बूटही आलेले आहेत. सो बेसिकली हे बर्फ आहे ह्याच्यावर चालायला वगैरे हे जे बूट असतील त्याच्याने आपल्याला थोडंसं इझी पडतं. आणि इथली थोडी जी थंडी आहे, स्नोफॉल आहे, याच्यामुळे या किटमुळे खूप बऱ्यापैकी फायदा आम्हाला तरी जाणवतोय. तुम्हाला दिसतंय की मी फक्त स्नो सूट घेतलाय, टोपी, ग्लोव्ज हे सगळं काय मी घेतलं नव्हतं. सो माझी बॉडी जरा स्टील बॉडी आहे, पण जर तुम्ही याल तर तुम्ही नक्की घेऊन या हे सगळं. आम्ही येऊन पुन्हा गाडीत बसलोय. सगळं सुन्न झालं होतं, हात सुन्न झाले होते, फेस सुन्न झाला होता. नाक बघा तुम्हाला दिसत असेल माझं नाक लाल लाल झालंय, तिथनं आपोआप पाणी येतंय. आता शेंबू येतोय. थोडे भारी मजा आली, खूप मजा आली. मस्त आम्ही एक्सपिरियन्स 1 तास होतो स्नो मध्ये. हे लोक बोलत होते, ड्रायव्हर बोलत होता की लोक 15 मिनिट ते अर्धा तास थांबतात, पण तसं काय वाटलं नाही आम्हाला तरी. स्टील ऑल बॉडी गुड. तेच. सो मस्त वाटलं. आणि 1 तासाच्यावर ऑब्व्हियसली तुम्ही दुसरं काय करत पण नाही. जेवढं काय तुम्हाला एन्जॉय करायचं ते तुम्ही 1 तासाभरात इझिली होतं. सो आहे वर्थ आहे इथे येणं. लांब आहे. जे लोक मनालीमध्ये येतात ते सगळीच लोक इकडे येत नाही, कारण हे लांब आहे, जरा कॉस्टली आहे. जर तुम्हाला आयडिया असेल तर मी असा अंदाज येईल की मुंबई पुणे, कारण एवढं अंतर आहे. आणि बट आहे, मस्त आहे. तुम्ही वन टाइम येत आहे त्यामुळे याला हरकत नाही. सवाल है जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों, इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए.